नमस्कार. आपलं जी 30 एप्रिलला कंबाईनची परीक्षा झाली होती, तर त्याचं आपण सायन्सचं एकदा बघून घेऊ, कसं आहे काय क्वेश्चन कसे आले होते. पहिले राईट ऑफ द बॅट मी तुम्हाला सांगून देतो की सायन्स ॲक्च्युअली कठीण आला होता. ठीक आहे, सायन्स सर्वांना कठीण आला, म्हणजे कठीण गेला सर्वांना, आणि फॅक्च्युअली त्याच्यापैकी बऱ्याच होता. आपण जे जनरली अभ्यासामध्ये वाचतो त्याच्या हा बाहेरचाच होता. ठीक आहे, 2-3 क्वेश्चन सोडले तर बाकीचे क्वेश्चन आपण जो ट्रेडिशनली अभ्यास करतो त्याच्या बाहेरचाच होता. ठीक आहे, त्याच्यामुळे सायन्स मला कठीण गेला वगैरे असं, त्याच्यामुळे एवढं काही सॅड होऊ नका. तुम्हाला कठीण गेला त्याच्यामुळे सगळ्यांनाच तो कठीण गेलेला आहे. ठीक आहे, आता माझ्याकडं सेट बी आहे, त्याच्यानुसार मी जातोय. आता बघू आपण 66वा प्रश्न बघा. जर्मन सिल्वर इज अन ॲलाय ऑफ. ठीक आहे, आता प्रश्न कशा सोडवायचा रे. तुम्हाला जरी माहिती नसलं ना तरी जास्तीत जास्त ऑप्शन चूज करायचे. तुम्हाला माहिती नव्हतं ना तर मग पहिला आणि दुसराच पहिल्या 2 ऑप्शनपैकी काहीतरी चूज करायचं. कॉपर आणि झिंक आणि कॉपर आणि SN, ज्याला आपण टीन म्हणतो. ठीक आहे, सो ते नाही, जिथं जास्त ऑप्शन आहेत त्याच्यापैकी एक चूज करायचं. सो मग पहिलं काय, कॉपर, झिंक आणि SN, आणि त्याच्यानंतर कॉपर, निकेल आणि ZN म्हणजे झिंक. याच्यापैकी आपल्याला काय चूज करायचं. मग या दोघांपैकी एक चूज मी केलं असतं. त्याचं उत्तर आहे बघा 2. ठीक आहे, त्याचं उत्तर आहे 2. त्यानंतर पुढचं बघू आपण, ॲस्पिरिन. ठीक आहे, आता मग हे तुम्हाला माहिती असेल, जर्मन सिल्वर आपण कटलरी वगैरे, त्यानंतर टी सेट वगैरे यांना बनवण्यासाठी इंडस्ट्रियल युजेससुद्धा असतात त्याच्यामध्ये सिल्वर नसतं, लक्षात ठेवा. तो सिल्वरी लुक, त्याचं चांदीसारखं दिसतंय तसा थोडासा त्याला रंग वगैरे, रंग म्हटल्यापेक्षा तसा तो दिसायला असतो, त्याच्यामुळे त्याला आपण जर्मन सिल्वर म्हणत असतो. त्यानंतर बघा, केमिकल नेम ऑफ ॲस्पिरिन. आता तुमच्याकडनं खरंच एक्सपेक्टेड नव्हतं ॲस्पिरिन वगैरे पाठ करणं, त्याच्यामुळे एवढं काही लोड घ्यायचा नाही. मग आता ओ ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड, ओ इथिल सॅलिसिलिक ॲसिड, ओ मिथाईल सॅलिसिलिक ॲसिड आणि ओ बेन्झॉईल सॅलिसिलिक ॲसिड. याच्यापैकी हे जे आहे पहिलं, हे त्याचं उत्तर आहे बघा. म्हणजे ॲस्पिरिन काय असतं तर अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग त्याला म्हणत असतो आपण. अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे काय तर ते प्रोस्टाग्लँडिन, म्हणजे तुम्हाला जेव्हा ॲलर्जी वगैरे होते किंवा तुम्हाला एखादी इजा होते, दुखापत होते, अशा वेळेस प्रोस्टाग्लँडिन नावाचं केमिकल आपली बॉडी स्त्रवत असते. तर त्याचा इफेक्ट कमी करून सूज कमी करणे, फिवर कमी करणे, इन्फ्लेमेशन कमी करणे, हे काम ॲस्पिरिनचं असतं. हेडेक वगैरे असलं, बरोबर, आपल्याला काही दुखत असलं, काही इंजुरी वगैरे झालेली असली तेव्हा आपण जनरली मायनर इंजुरी वगैरे ॲस्पिरिन घेत असतो. तर सॅलिसिलेट हा जो ड्रगचा प्रकार आहे याला सॅलिसिलेट्स म्हणत असतात. सो त्याचं उत्तर आहे 1. ठीक आहे, त्यानंतर पुढं. ठीक आहे, आता या प्रश्नांनी सगळ्यांना जरा ताण दिलाय बघा. कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिल्या होत्या. ठीक आहे, आता जनरली सगळ्यांना माहिती आहे, लिविस किंवा ब्रॉन्स्टेड लॉरी, या दोघांपैकी एक सर्वांना माहिती असतं, पण यावेळेस त्यांनी, त्याच्यामुळे मी सांगतो की जरा कठीणच आपला हे होता. तर याचं उत्तर आहे बघा पियर्सन. राल्फ पियर्सन या शास्त्रज्ञाने सांगितली होती हार्ड अँड सॉफ्ट ॲसिड बेस थेअरी, HSAB असं म्हणत असतो, हार्ड अँड सॉफ्ट ॲसिड बेस थेअरी. आता हार्ड आणि सॉफ्ट म्हणजे काय तर हे पोलरायझेबिलिटीवर त्यांनी त्या डेफिनेशन दिलं. पोलरायझेबिलिटी म्हणजे काय तर तुम्ही जर एखादा ॲटम आहे, आता समजा इथं असा एखादा ॲटम काढला आहे, हा त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे आणि हे इथं इलेक्ट्रॉन असतात, बरोबर, इथं प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात, हा इलेक्ट्रॉन्स असतो. तर तुम्ही एखादा बाजूला जर, या ॲटमच्या बाजूला जर तुम्ही चार्ज आणला एखादा, ठीक आहे, तर मग काय होतं, हे पॉझिटिव्ह जो चार्ज आहे, बऱ्यापैकी पॉझिटिव्ह चार्ज इकडे जातात आणि एकीकडे जातात, त्याला आपण पोलरायझेशन असं म्हणत असतो, बरोबर आहे. म्हणजे चार्जेसचं थोडक्यात वेगळं होणे, त्याला आपण पोलरायझेशन म्हणत असतो. सो मग जेवढा जास्त मोठा तो ॲटम असेल, बरोबर आहे, जेवढा जास्त मोठा तो ॲटम असेल त्याला आपण काय म्हणणार आहे तर त्याची पोलरायझेबिलिटी जास्त आहे. आणि का बरं जास्त असणार आहे, कारण ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्या प्रोटॉन्स म्हणजे न्यूक्लियस केंद्रकापासून बऱ्यापैकी लांब आहेत, बरोबर आहे, मोठा असल्यामुळे, त्याची रेडियस मोठी असल्यामुळे. आणि मग त्याच्यामुळे काय होईल तर तो इझिली पोलराइज करता येईल आपल्याला. सो असे जे असतात ज्यांना इझिली पोलराइज करू शकतो त्यांना आपण सॉफ्ट ॲसिड किंवा बेसिस म्हणत असतो. ॲसिड म्हणजे काय, कॅटायन्स असणार आहेत, आणि बेसिस म्हणजे काय, कॅटायन्स म्हणजे पॉझिटिव्ह ज्यांच्याकडे चार्जेस असणार आहेत, आणि निगेटिव्ह म्हणजे ज्यांच्यावर सहसा निगेटिव्ह चार्ज, त्यांना आपण बेसिस म्हणत असतो. तर हाय जे पोलरायझेबिलिटी असणार आहे म्हणजे जास्त मोठा आकार असणार आहे त्यांना आपण काय म्हणणार आहे तर सॉफ्ट म्हणणार आहे. मग तो ॲसिड असेल किंवा बेसिस असतील ज्यांचा आकार मोठा आहे. सो मग तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की मी जर हॅलोजन ग्रुप घेतला, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन, याच्यामध्ये मग सॉफ्ट ऑफकोर्स ते बेसिस असणार आहेत कारण त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. मग यांच्यामध्ये सर्वात जास्त
सॉफ्ट कोणता असणार आहे, फ्लोरीन असणार आहे का आयोडीन असणार आहे? ऑफकोर्स आयोडीन असणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे तुम्ही पिरियॉडिक टेबलमध्ये जर ग्रुपनं असे खाली आले तर त्याची ॲटॉमिक रेडियस वाढत जाते, कारण काय एक एक शेल ॲड होत असते, बरोबर आहे, एक एक कक्षा म्हणजे भर पडत असते एकेका कक्षेची, त्याच्यामुळे तो सॉफ्टनेस त्या ॲसिड त्या बेसचा सॉफ्टनेस वाढत जाईल. लक्षात येतं, ही ती थिअरी आहे हार्ड अँड सॉफ्ट ॲसिड बेस थिअरी. त्याचं असं म्हणणं होतं बाबा की हार्ड ॲसिड हे हार्ड ॲसिड हे हार्ड बेसेस सोबतच रिॲक्ट करतील आणि सॉफ्ट ॲसिड हे सॉफ्ट बेसेस सोबतच रिॲक्ट करतील. आता याच्या थिअरीमध्ये जास्त जायला नको, पण ही जी थिअरी आहे त्यांनी बघा तोंड ओळखच विचारलेली, जास्त डीप त्यांना एक्सपेक्टेडही नाही. सो हे पियर्सन यांनी हे सांगितलेले होते हार्ड अँड सॉफ्ट ॲसिड बेस थिअरी. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर आता विचारलंय बघा, वुपिंग कफ डिसीज इज कॉज बाय विच ऑफ द फॉलोइंग बॅक्टेरियल इन्फेक्शन. डांग्या खोकला कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो? तुम्हाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ठीक आहे, डांग्या खोकल्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात एवढं जरी माहिती असतं तरी तुम्हाला हे गरजच नव्हतं. स्टेफेलोकोकस ऑरियस, स्टेफेलोकोकस पायोजिन्स, सॅल्मोनेला स्पीशीज काही नव्हतं. तुम्हाला जर पर्ट्रुसिस, डीपीटी आठवते का? म्हणजे तुम्ही जर वाचलेलं असेल कुठे तर डीपीटी, डिप्थेरिया, पर्ट्रुसिस आणि टिटॅनस हे जी ट्रायव्हॅलंटलस म्हणतो आपण त्याला, बरोबर, 3 आजारांसाठी. डिप्थेरिया म्हणजे डांग्या खोकला, त्यानंतर डिप्थेरिया म्हणजे घटसर्प, पी म्हणजे पर्ट्रुसिस म्हणजे डांग्या खोकला आणि टिटॅनस म्हणजे धनुर्वात. या तिघांसाठी एकच डीपीटी लस दिली जाते. म्हणजे एवढं जरी माहिती असतं तरी हा प्रश्न सुटला असता की पर्ट्रुसिस. सो त्याचं उत्तर आहे 2. ठीक आहे. डांग्या खोकला कशामुळे, कोणत्या बॅक्टेरियामुळे होत असतो. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग व्हिटॅमिन ॲक्ट्स ॲज अन अँटीऑक्सिडंट. आता अँटीऑक्सिडंट म्हणजे काय असतं, आपण अन्न वगैरे घेतलं तर अनेक फ्री रॅडिकल्स असतात बघा आपल्या बॉडीमध्ये. फ्री रॅडिकल्स म्हणजे काय तर आयन्स असतात. ठीक आहे. हे फ्री रॅडिकल्स काय करू शकतात तर आपल्या बॉडीच्या सेलला डॅमेज करू शकतात. कारण काय, हे फ्री आहेत म्हणजे हे रॅडिकल्स आहेत म्हणजे फ्री आहेत म्हणजे काय तर आयन्स आहेत, हे काय करू शकतात तर आपल्या बॉडीच्या सेलसोबत, त्या सेलमधले जे काही ॲटम्स असणार आहेत, मॉलिक्युल्स असणार आहेत, त्यांच्यासोबत रिॲक्शन घडू शकतात, बरोबर आहे. आणि ह्या अनवॉन्टेड रिॲक्शन झाल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये बिघाड होऊ शकतो, बरोबर, वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स होऊन. सो ते म्हणजे ते ऑक्सिडेशन रोखण्यासाठी, लक्षात येते, ते ऑक्सिडेशन रोखण्यासाठी आपण जे खात असतो किंवा इनहेल करत असतो किंवा जे आपल्याला गरजेचं आहे त्यांना आपण अँटीऑक्सिडंट म्हणत असतो. सो याचं उत्तर आहे बघा व्हिटॅमिन ई, ज्याला आपण काय म्हणतो टोकोफेरॉल. ठीक आहे, व्हिटॅमिन ई. आता बघा इथं बऱ्याच लोकांचं म्हणणं असेल की व्हिटॅमिन सी सुद्धा, त्याला आपण ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणतो, तो ते सुद्धा अँटीऑक्सिडंट म्हणून वापरलं जातं. पण इथं दिलेलं आहे का आपल्याला? नाही. लक्षात येते, त्याच्यामुळे आपल्याला इथं व्हिटॅमिन ईच चूज करायचं होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊ, इथं पुढचा क्वेश्चन बघू की 1 मिनिट. ठीक आहे. तर डॅश आर ड्रग्ज विच बाइंड टू दी रिसेप्टर्स प्रेझेंट इन द CNS, सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक, किंवा ज्याला आपण GI ट्रॅक म्हणत असतो. आता बघा हे मला वाटतं NCERT मधनं सरळ टाकलेलं वाक्य आहे. ठीक आहे. NCERT मधनं आय थिंक 12वीच्या NCERT मधनं, आता मला एक्झॅक्ट सोर्स नाही माहिती, पण मला वाटतंय की हे NCERT मधनं 12वीच्या NCERT मधनं टाकलेला आहे. ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस नावाचा चॅप्टर असेल हा, कारण ड्रग्ज आहेत ना, सो डिसीजेसमध्ये असणाऱ्या. तर हे सरळ ते वाक्य टाकलेलं आहे. तर आर ड्रग्ज विच बाइंड टू रिसेप्टर्स इन CNS अँड GI ट्रॅक्ट. सो त्याचं उत्तर आहे बघा ओपिओइड्स. आता कॅनेबिनॉइड्स, ओपिओइड्स, मॉर्फिन आणि कोका अल्कलॉइड्स यांच्यामध्ये बेसिक फरक आहे, लक्षात घ्या. कॅनेबिनॉइड्स हे कॅनॅबिस या झाडापासून किंवा या वनस्पतीपासून मिळतं. कॅनॅबिस म्हणजे काय तर गांजाचं, आपण टिपिकली गांजा, भांग यांचं जे झाड म्हणतो त्याला आपण कॅनेबिनॉइड्स म्हणत असतो. लक्षात येते. कॅनेबिनॉइड्स आपल्या कशाला अफेक्ट करतात? एक तर आता बघा विशिष्ट प्रकारचे रिसेप्टर्स असतात आपल्या बॉडीमध्ये, लक्षात येते. कॅनेबिनॉइड रिसेप्टर, ओपिओइड रिसेप्टर, अल्कॅलॉइड रिसेप्टर. तर तसे कॅनेबिनॉइड रिसेप्टर हे आपल्या ब्रेनमध्ये असतात, लक्षात येते. आणि CVS, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम जे आहे त्याच्यामध्ये असते. सो कॅनेबिनॉइड्स हे जे ड्रग्ज आहेत त्याच्यापासून आता जसं चरस, गांजा, भांग, ह्या ज्या हॅश वगैरे ज्यांना आपण म्हणत असतो, सो ह्या ज्या गोष्टी आहेत हे त्या वनस्पतीपासून मिळत असतात. सो ते कशाला अफेक्ट करतात तर स्पेसिफिकली ब्रेन आणि CVS ज्याला म्हणतो आपण, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. त्यानंतर ओपिओइड्स म्हणजे काय तर ओपियम पॉपी या झाडापासून मिळवले किंवा या वनस्पतीपासून मिळवलेले जे काही ड्रग्ज असतील किंवा त्याचे डेरिव्हेटिव्स त्याच्यापासून तयार केलेले जे असतील, सिंथेटिकली तयार केलेले जे असतील त्याला आपण ओपिओइड्स. ओपियम म्हणजे काय तर अफूचं झाड. ठीक आहे. अफू आणि गांजा फरक असतो. ठीक आहे. अफूचं युद्ध वगैरे आपण वाचलेलं आहे इतिहासामध्ये.
तर अफू ओपीएम पासून जे मिळवतात त्याला आपण ओपिओइड्स म्हणत असतो, त्या ड्रग्जना आपण ओपिओइड्स म्हणत असतो. सो हे असतात की जे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीम, ॲक्च्युली सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे काय रे, तर मेंदू आणि आपली स्पायनल कॉर्ड, ज्याला आपण चेतारज्जू असं म्हणत असतो, बरोबर आहे, चेतारज्जू. सो ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड यांची मिळून बनलेली असते आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये जे रिसेप्टर असतात त्यांना आपण ओपिओइड रिसेप्टर म्हणत असतो. आता मग याचे सुद्धा प्रकार असतात. सो जे आपण डिरेक्टली झाडापासून मिळवतो तर ते असतं, म्हणजे हे जे झाड आहे, अफूचं जे झाड आहे त्याच्यापासून आपण जे पदार्थ मिळवत असतो त्यांना आपण मॉर्फिन आणि कोडीन म्हणत असतो. लक्षात येते, मॉर्फिन आणि कोडीन. हे मॉर्फिन आणि कोडीन काय आहेत रे, तर हे नॅचरल ओपिओइड असं याला म्हणतो आपण, डिरेक्टली त्या झाडापासून मिळत असतात. आणि काय तर यांना ॲनाल्जेसिक्स असं म्हणतात बघा. ॲनाल्जेसिक्स म्हणजे काय, तर तुमचं पेन जे आहे, म्हणजे ऑपरेशन, एखादं मोठं जर ऑपरेशन असलं तेव्हा डॉक्टर मॉर्फिनचं इंजेक्शन देत असतात. म्हणजे काय करतात, तर हे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जाऊन तर त्या रिसेप्टरला बांधून आपले जी पेन, लक्षात, पेन म्हणजे काय, वेदनाची जी आपली फिलिंग आहे, जी भावना आहे, तिला सप्रेस करण्याचं काम करतात. लक्षात येते, त्याला आपण ॲनाल्जेसिक्स म्हणत असतो. सो कोडीन आणि मॉर्फिन आर सिंथेटिक. आणि हिरोईन ज्याला म्हणतो आपण, हिरोईन म्हणजे काय, तर सेमी सिंथेटिक. म्हणजे हिरोईनचं दुसरं नाव आहे ॲसिटिल मॉर्फिन. ठीक आहे, ॲसिटिल मॉर्फिन, डायॲसिटिल मॉर्फिन असं काहीतरी नाव आहे त्याचं. म्हणजे काय, तर ते मॉर्फिन मिळवायचं त्या झाडापासनं आणि त्याचं ॲसिटिलेशन करून आपण हिरोईन बनवत असतो. लक्षात येते. त्याच्यानंतर पेथिडीन, मेथॅडॉन हे मग सिंथेटिक असतात. सो असे आपण त्या ओपिओइडपासून किंवा ओपियमच्या झाडापासून बनवत असतो, त्याला आपण ओपिओइड ड्रग्ज म्हणत असतो. सो आणि हा तिसरा जो ऑप्शन आहे हा काय, मॉर्फिन. मॉर्फिन म्हणजे ते सांगितलं मी, ओपिओइडचा प्रकार असतो मॉर्फिन. आणि कोका अल्कलॉइड्स म्हणजे ज्याला आपण टिपिकली कोकेन हे तुम्ही नाव ऐकलेलं असेल. कोकेन म्हणजे काय, तर इरेथ्रोझायलस कोका या वनस्पतीपासून कोकेन असं मिळवत असतात. सो त्याला आपण, आणि मग ते जे आहे त्याला कोक्या अल्कलॉइड्स असं म्हणत असतात. सो तो टिपिकली आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवर आघात करत असतो, लक्षात घ्या. पण इथं हे जे वाक्य आहे की सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट, सो हे जर स्पेसिफिकली वाक्य जर विचारलं ना तर याच्यानुसार फक्त उत्तर क्रमांक आपला असणार आहे 2. लक्षात येते, त्याला आपण काय म्हणतो, ओपिओइड. ठीक आहे, त्यानंतर पुढे हां, आता बघा, चिटोफोरेल्स ग्रुप बिलॉंग टू विच ऑफ द अल्गल क्लास. शैवाळ वर्गीकरणामध्ये किटोफिरल्स किंवा चिटोफिरल्स, आता मी चिटोफिरल्स म्हणतो, काही लोक फोरेल्स म्हणतात. हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो, तर याचं उत्तर आहे बघा, क्लोरोफायटा. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे अल्गी. ठीक आहे, अल्गी आपण कशामध्ये टाकत असतो, थॅलोफायटामध्ये टाकतो का, ब्रायोफायटामध्ये टाकतो का, टेरिडोफायटामध्ये, थॅलोफायटामध्ये टाकतो. सो ज्या काही अल्गीज आहेत त्या आपण 2 कॅटेगरी केल्या त्याच्या. एक तर ज्या खाऱ्या पाण्यात आढळतात म्हणजे समुद्रामधल्या ज्या अल्गीज असतात, आणि दुसऱ्या म्हणजे कशातल्या, फ्रेश वॉटर. ठीक आहे, गोड्या पाण्यातल्या ज्या असतात. सो खाऱ्या पाण्यातल्या ज्या असतात त्यांना आपण काय म्हटलो, क्लोरोफायटा. ठीक आहे, आणि ज्या फ्रेश वॉटरमधल्या अल्गी असतात त्यांना आपण कॅरोफायटा असे 2 टाकले. आणि मग या क्लोरोफायटामध्ये आपण, मग आपल्याला माहिती आहे की ग्रीन अल्गी असतात, त्यानंतर ब्राऊन अल्गी असतात, रेड अल्गी असतात. मग त्या ग्रीन अल्गी ज्या असतात त्या क्लोरोफायटामधला हा एक असतो किटोफोरेल. किटोचा अर्थ असतो की हेअर लाईक, असे छोटे छोटे असतात बघा, ते छोटे छोटे अशा हेअर लाईक असतात त्या. ठीक आहे, अशा छोट्या अल्गीज असतात हेअर लाईक, तर त्यांना आपण काय म्हणत असतो, किटोफोरेल्स. त्याचं उत्तर आहे 1. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अ प्लांट इज किल्ड बाय ओव्हर वॉटरिंग बिकॉज वॉटर न्यूट्रलाइजेस द pH ऑफ द सॉइल. ठीक आहे, द रूट्स आर डिप्राइव्ड ऑफ ऑक्सिजन, त्यानंतर वॉटर सपोर्ट्स द ग्रोथ ऑफ रूट पॅरासाइट्स, आणि वॉटर डज नॉट हॅव ऑल द नेसेसरी मिनरल्स फॉर प्लांट ग्रोथ. ठीक आहे, पहिल्या वाक्याचा तर काही संबंध नाही, pHचा आणि वॉटरचा लगेच न्यूट्रलाइज वगैरे करतं एवढं काही नसतं, डायल्यूट मे बी करू शकेल. ठीक आहे, पण न्यूट्रलाइज वगैरे असं काही नसतं. द रूट्स आर डिप्राइव्ड ऑफ, ॲक्च्युली त्याचं उत्तर हेच आहे, रूट्स आर डिप्राइव्ड ऑफ ऑक्सिजन. हे पण मी कुठेतरी वाचलेलं आहे, स्टेट बोर्ड म्हणा किंवा NCERT. सो त्याचं उत्तर त्याच्यामध्येच आहे. पुस्तक हे काय असतं तर लक्षात घ्या, जे ऑथेंटिकेट सोर्सेस असतात त्याच्यामधनं हा जो एक्झाम सेटर असतो तो काढत असतो, की ऑथेंटिकेट सोर्सेसमधनं ते वाक्य पकडून काढत असतो. वॉटर सपोर्ट्स दी ग्रोथ ऑफ रूट पॅरासाइट्स. हो ठीक आहे, जरी रूट पॅरासाइटसाठी ग्रोथ करत असला पण त्याच्यामुळं नेहमीच मरतात असं नाही. आपल्याला याच्यापैकी सर्वात जास्त बरोबर कोणतं आहे ते आपल्याला निवडायचं आहे, तर त्याचं उत्तर आहे रूट्स आर डिप्राइव्ड ऑफ ऑक्सिजन. जर त्या पाण्यानं त्या रूट्सला किंवा त्या मुळांना ब्रीदच करता येणार नाही रे, जर त्याच्यामध्ये तुम्ही एक्सेस वॉटर जर टाकलं, त्यांना ऑक्सिजनच मिळवता येणार नाही आहे. त्याच्यामुळं आपण हे त्याचं उत्तर लिहित असतो. आणि वॉटर डज नॉट हॅव ऑल द नेसेसरी मिनरल्स फॉर प्लांट ग्रोथ. तर पण याच्यामुळं ते मरतात वगैरे थोडी, अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात. ठीक आहे,
आणि प्लांट्समध्ये आपलं वॉटर ॲक्च्युली काही जे मिनरल्स असतात, न्यूट्रियंट्स असतात, ते वॉटरमध्येच म्हणजे त्याचं सोल्युशन तयार होऊन प्लांट्स घेत असतात, त्याच्यामुळे ते सुद्धा त्याचं उत्तर नाही आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जर आपण आलो की नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणती शैवाळे जास्तीत जास्त उपयोगी आहे? विच ग्रुप ऑफ अल्गी प्लेज अ डॉमिनंट रोल इन नायट्रोजन फिक्सेशन? ठीक आहे, क्लोरोफायसी, रोडोफायसी आणि फेयोफायसी. माहिती आहेत का रे तुम्हाला? रोडोफायसी म्हणजे रेड अल्गी, क्लोरोफायसी म्हणजे ग्रीन अल्गी आणि फेयोफायसी म्हणजे ब्राऊन अल्गी. बरोबर आहे. आता ह्या अल्गीज आहेत, ठीक आहे, एवढं तर कळायला पाहिजे होती की ह्या अल्गी स्वतः नायट्रोजन फिक्सेशन करत नाही. तुम्हाला जर नायट्रोजन स्थिरीकरण ही कन्सेप्ट जर माहिती असेल तर नॉस्टॉक, ॲनाबॅना ॲझोले आपण अभ्यासामध्ये बघितलेलं असेल नायट्रोजन फिक्सेशन या टॉपिकमध्ये. तर सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन करणारे काही बॅक्टेरियाज असतात, काही नॉन सिम्बायोटिक असतात. बरोबर आहे. तर रायझोबियम वगैरे. बरोबर. तर याच्यामध्ये शेंगावर्गीय जे लेग्युमिनस प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये गाठी असतात त्यांच्या रूट्समध्ये. त्याच्यामध्ये रायझोबियम हा काय करतो तर वातावरणातलं जे नायट्रोजन आहे त्याला मग नायट्राईटमध्ये कन्वर्ट करतो आणि मग ते प्लांट्स घेऊ शकतात. तर हे तुम्हाला कळायला पाहिजे होतं की हे तर ग्रीन अल्गी म्हणजे क्लोरोफायसी आहे, हे रेड आणि त्याच्यानंतर ही ब्राऊन अल्गी आहे, हे तर नसणार आहे. त्याच्यामुळे हे चूज करायचं, कारण हा आपला अभ्यास, हे जे 3 आहेत ना, पहिला, तिसरा आणि चौथा ऑप्शन, हा आपल्या अभ्यासाचा भाग होता. तर मिक्झोफायसी जो आहे ना, तर ब्लू ग्रीन अल्गी जी असते, नीलहरित शैवाल, याला दुसरं नाव आहे मिक्झोफायसी. आणि नॉस्टॉक, ॲनाबेना, लक्षात येतं हे काय आहे तर हे नीलहरित शैवाल किंवा ब्लू ग्रीन अल्गीचेच उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे इथं आपल्याला चूज करायचं होतं ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. त्यानंतर पुढचं काय बघा, मेयोसिसच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? विच इज द करेक्ट ऑर्डर ऑफ फेजेस ऑफ मेयोसिस? आता हा कसं आहे, थोडासा म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं की MPSC एवढ्या डीप जाईल. म्हणजे जनरली तुम्हाला मग मेयोसिसचे टप्पे किती आहेत, मेयोसिस म्हणजे काय आणि मायटोसिस म्हणजे काय, याच्यावर तुम्हाला प्रश्न आला असता, कारण आत्तापर्यंतचा जो ट्रेंड होता. पण हे जरा बऱ्यापैकी डीप गेलेले आहेत. तर आता लक्षात घ्या, मेयोसिस म्हणजे आपल्याला माहिती आहे की 2N चे N होतात, डिप्लॉइडचे हॅप्लॉइड होतात किंवा जेवढे क्रोमोझोम आहेत त्याच्या अर्धे होतात, त्याला आपण मेयोसिस म्हणत असतो. आणि मायटोसिस म्हणजे काय, जेवढे क्रोमोझोम आहेत तेवढेच क्रोमोझोम असतात. मेयोसिस कुठं घडणार आहे तर स्पर्म आणि एगची निर्मिती होण्याच्या म्हणजे गॅमेटोजेनेसिस जे असतं तेव्हा आपण म्हणतो की तेव्हा मेयोसिस असतं. सेक्शुअल रिप्रोडक्शनचा आधारच मेयोसिस आहे. मग आता ह्या ज्या फेजेस आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीची फेज असते इंटरफेज, ज्याच्यामध्ये DNA डुप्लिकेट होतो, बाकीचे ऑर्गॅनल्स सुद्धा डुप्लिकेट होतात. मग एका मायटोकॉन्ड्रियाचे 2 मायटोकॉन्ड्रिया होतात, एका क्लोरोप्लास्टचे 2 क्लोरोप्लास्ट होत असतात. का? कारण 2 ज्या नव्या सेल तयार होणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे ऑर्गॅनल्स लागणार आहेत, पेशी अंगके लागणार आहेत त्याच्यामुळे. तर इंटरफेज ही प्रिपरेटरी फेज म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर M फेजमध्ये मायटोसिसमध्ये मायटोटिक फेज असणार आहे आणि मेयोसिसमध्ये मेयोटिक फेज असणार आहे. आता मेयोसिस एका सेलपासनं 4 सेल तयार होतात. पहिल्यांदा एका सेलपासनं 2 सेल तयार होतात आणि त्या 2 सेलपासनं पुन्हा 2 सेल तयार होतात, म्हणजे 4 सेल. एका सेलपासनं 2 आणि त्या 2 पासनं पुन्हा 2 तयार होतात, अशा 4 सेल तयार होतात. सो एका सेलपासनं जेव्हा 2 तयार होतात त्याला आपण मेयोसिस फर्स्ट म्हणत असतो. आणि त्या 2 पासनं पुढे जेव्हा 2 तयार होतात त्याला आपण मेयोसिस सेकंड म्हणत असतो. त्या मेयोसिस फर्स्टमध्ये पुन्हा 4 फेजेस असतात, ज्याला प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. त्या प्रोफेज 1 ज्याला म्हणतो आपण, मेयोसिस 1 मधली प्रोफेज 1 जी आहे त्याच्यामध्ये या फेजेस असतात बघा, लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. आता प्रोफेजमध्ये काय होतं असतं लक्षात घ्या, प्रोफेज 1 मध्ये लिप्टोटीनमध्ये काय होतं तर जे क्रोमॅटिन नेटवर्क असतं ते कंडेन्स्ड होऊन आपल्याला क्रोमॅटिड दिसत असतात. क्रोमॅटिड म्हणजे काय तर क्रोमोझोमचे पार्ट असतात, ते क्रोमॅटिड दिसत असतात. ठीक आहे, हे झालं आपलं लिप्टोटीन. मग झायगोटीनमध्ये काय होतं तर असे जे क्रोमोझोम्स असतात बघा, असे ह्या क्रोमॅटिड्स आहेत, ही एक क्रोमॅटिड आहे, ही एक क्रोमॅटिड आहे, त्यानंतर अशा आहेत. तर हे जवळजवळ याला आपण म्हणतो होमोलॉगस पेअर ऑफ क्रोमोझोम, हे जवळजवळ येण्यास सुरुवात होतात. झायगोटीनमध्ये काय होतं तर असे हे एकदम जवळ येऊन अशी जोडी तयार होते बघा, त्याला आपण सिनॅप्सिस म्हणत असतो. बरोबर आहे, सिनॅप्सिस. आणि मग काय होतं तर पुढची ही जी पॅचिटीन आहे, पॅचिटीनमध्ये काय होणार आहे तर ठीक आहे, म्हणजे काय तर इथं क्रॉस ओव्हर झालं, म्हणजे काय जीन्सची अदलाबदल होते, त्याला आपण जेनेटिक रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग ओव्हर म्हणतो. पॅचिटीनमध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही. डिप्लोटीनमध्ये काय होतं तर हे पुन्हा असे वेगळे होतात. ठीक आहे, म्हणजे वेगळे होण्यास सुरुवात होते, एकमेकांपासून लांब जातात. आणि डायकायनेसिसमध्ये टोटली असे म्हणजे हे आता बघा, हे डिप्लोटीनमध्ये होणार आहे, हे डिप्लोटीनमध्ये होणार आहे. आणि जेव्हा असे टोटली वेगळे होतात आणि इथं जर आपण बघितलं तर इथं काय असणार आहे, एक मिनिट, हां, इथं काय असणार आहे तर यांच्या जीन्सची अदलाबदल किंवा यांच्या DNA ची अदलाबदल झालेली असणार आहे. बरोबर आहे. सो मग हे नवे
क्रोमोझोम्स तयार होत असतात, त्याला रिकॉम्बिनंट क्रोमोझोम असं म्हणत असतो. मग हे डायकायनेसिसमध्ये टोटली वेगळे होणे. आणि यांच्यामध्ये काय होतं, तर ती जी सिनॅप्सिस आहे, ठीक आहे, तर ती वेगळी म्हणजे एकमेकांपासून ते क्रोमोझोम दूर होण्यास सुरुवात होत असते. आणि हा जो पॉईंट आहे याला आपण काय म्हणत असतो, कायझमॅटा. कायझमॅटा फॉर्मेशन कुठं होत असते, तर पॅचिटिनमध्ये होत असते. म्हणजे हे तुम्हाला आता, ठीक आहे, तुमचा जर थोडासा व्यवस्थित जर डीप अभ्यास असेल तर हा तुम्हाला येणार होता प्रश्न, ठीक आहे. म्हणजे हा फारच अभ्यासाच्या बाहेरचा होता किंवा तुम्हाला काही एक्सपेक्टेड नव्हतं, तर ॲक्च्युली जर बघितलं तर हा अभ्यासाचा भाग होता, ठीक आहे. आता कसं आहे माहिती आहे का, सायन्स ॲक्च्युली कठीण आला मग का तुम्ही प्रत्येकच गोष्ट करत बसणार आहे का. आता जे मेन्सला तुम्ही असणार आहेत तर त्यांना ॲक्च्युली करावं लागणार आहे, कारण मेन्सला सुद्धा आपल्याला सायन्स आहे. एकच मिनिट, ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, अँटीमनी कंपाऊंड्स आर रेकमेंडेड फॉर द ट्रीटमेंट ऑफ, ठीक आहे. आता कसं आहे माहिती आहे का, ज्यांनी याचं मला सोर्स जरा बघावं लागेल, पण ज्यांनी हे वाचलेलं आहे, ठीक आहे, कोणत्या तरी सोर्समधनं, हे त्याच्यामधनं टाकलेलं आहे. आपण जनरली आता समजा भस्के सरांचं वाचतो किंवा मग स्टेट बोर्ड वाचतो किंवा ज्ञानदीपचं वाचतो किंवा दुसरं कोणतं तुमचा सोर्स असेल, लुसेंट असेल, याच्यामध्ये सहसा हे सापडणं जरा कठीण असतं, ठीक आहे. आता याचं उत्तर आहे बघा, हे स्किस्टोमियासिस. काय असतं स्किस्टोमियासिस, काय असतं, तर हे असतं ॲक्च्युली ब्लड फ्लूक. ब्लड फ्लूक काय, तर हा फ्लॅटवर्म आहे. फ्लॅटवर्म आठवतंय का कशात होता रे, प्लॅटीहेल्मिंथस. तो ह्या ब्लड फ्लूकमुळे होणारा, फ्रेश वॉटरमध्ये असतात हे पॅरासाइट्स, तर याच्यामुळे होणारा हा असतो आजार. याच्यामध्ये मग ताप येणे, त्यानंतर काय आपल्या वेगवेगळ्या ज्या काही बॉडी फंक्शन्स आहेत त्यांच्यामध्ये बिघाड होणे, ठीक आहे, फिवर्स, चिल्स ज्याला म्हणतो आपण, थंडी वाजणे, तर ते त्याचे सिम्पटम्स असतात शिस्टोमियासिसमध्ये. तर हे ब्लड फ्लूकमुळे, ज्याला आपण ट्रिमॅटोड वर्म असं म्हणतो, ट्रिमॅटोड वर्म्स, ठीक आहे. हे तर माहिती आहे आपल्याला. एलिफंटायसिस कशामुळे होत असतं, तर फिलेरियल, ज्याला आपण लिम्फॅटिक फिलेरियासिस म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे आहे फॅसिओलेप्सिस, एक मिनिट, तर हे होत असतं बघा लिव्हर फ्लूकमुळे. आता हे उदाहरण तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये आहे. लिव्हर फ्लूक सुद्धा प्लॅटीहेल्मिंथसमध्ये येतो. आणि फिलेरियल वर्म कशामध्ये येत असतो, ॲस्केलमेंथस, ज्याला आपण राऊंड वर्म म्हणत असतो. सो हे अँटीमनीपासून बनणारे जे काही औषधं आहेत किंवा कंपाऊंड्स आहेत, तर ते ह्या शिस्टोमियासिससाठी वापरण्यात येत असतात किंवा यांची शिफारस केली गेलेली आहे. आता मी हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या साईटवर वाचलं होतं वाटतं कुठंतरी, तर त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे की अँटीमनी संयुगे किंवा अँटीमनी कंपाऊंड्स आर रेकमेंडेड फॉर द ट्रीटमेंट ऑफ स्किस्टोमियासिस, ठीक आहे. त्यानंतर पुढचं जर बघितलं आपण प्रश्न, त्याच्यामध्ये काय आहे, तर नॉर्मली इन पोरिफेरा द गॅमेट्स आर फॉर्म्ड बाय. तर आता बघा याच्यामध्ये ना हे दोन ऑप्शन, आता काही स्पीशीजमध्ये कॉनोसाइट्स आहेत, काही स्पीशीजमध्ये आर्किओसाइट्स आहेत. ते जर आपण बहुतांशी बघितलं तर हे जे कॉनोसाइट्स आहेत, तर कॉनोसाइट्स हे स्पर्म्स तयार करत असतात आणि आर्किओसाइट्स हे oocyte किंवा एग तयार करत असतात, ठीक आहे. कॉनोसाइट्सला आपण कॉलर सेल असे सुद्धा म्हणतो. कॉलर सेल का बरं म्हणतो, तर त्यांच्यामध्ये छोटे छोटे मायक्रोव्हिलाय असतात आणि त्याच्यानुसार मग ते कॉलरसारखे असे दिसत असतात स्पंजेसमधलं. त्यामुळे आता आयोगानं याचं उत्तर हे आर्किओसाइट्स दिलेलं आहे. पण आता बरेच लोकांना हा प्रश्न असेल की कॉनोसाइट्ससुद्धा तुम्हाला गुगलवर म्हणा, इंटरनेटवर दाखवत आहेत. ठीक आहे, आता या प्रश्नाचं बघू आपण भवितव्य काय असणार आहे. कारण बऱ्याच स्पीशीजमध्ये इदर कॉनोसाइट्समधनं गॅमेटोजेनेसिस होतं किंवा गॅमेटची निर्मिती होते किंवा आर्किओसाइट्समध्ये होतं. मी जोपर्यंत वाचलेलं आहे तोपर्यंत असा विषय आहे की आर्किओसाइट्स हे मी तुम्हाला सांगितलं की एग म्हणजे फिमेल गॅमेट तयार करतात आणि कॉनोसाइट्स हे मेल गॅमेट किंवा स्पर्म तयार करत असतात. ठीक आहे, तर आता याचं उत्तर तर तसं आयोगानं हे दिलेलं आहे आर्किओसाइट्स. आता बघू आपण सेकंड आन्सर कीनुसार किंवा कोणी ऑब्जेक्शन वगैरे घेतलं त्याच्यानुसार काय होतं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा, तापमानातील प्रत्येक 1 डिग्री वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग डॅश सेमी पर सेकंदने वाढतो. आता आपल्याला हे माहिती की 0.61 मीटर पर सेकंदने वाढतो, मीटर पर सेकंदने वाढतो. तर फक्त आपल्याला काय करायचं होतं रे, तर या मीटरचं सेंटीमीटरमध्ये करायचं होतं. तर हे त्याचं उत्तर आहे 61 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. त्याच्यानुसार आपल्याला हे यायला पाहिजे होतं. आता हा जो पुढचा जो खालचा क्वेश्चन आहे 79th की युनिट ऑफ स्पेसिफिक हीट इन CGS सिस्टीम इज. आता ॲक्च्युली स्पेसिफिक हीटची कन्सेप्ट जरी माहिती असती ना तर त्याच्यावरनं हा प्रश्न टॅकल झाला असता बघा. स्पेसिफिक हीट म्हणजे काय, तर एखादा पदार्थ आहे त्या
पदार्थाचं एक युनिट मास पदार्थ आहे, म्हणजे काहीतरी ग्रॅम, काहीतरी किलोग्रॅम, लक्षात येते, एवढ्या मासचा काहीतरी पदार्थ आहे, लिक्विड आहे, गॅस आहे, जे काय असेल ते म्हणजे पदार्थ आहे, त्याचं आपल्याला टेम्परेचर 1 डिग्रीने वाढवायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला किती हीट द्यावी लागेल, तर त्याला आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणत असतो. त्या का बरं स्पेसिफिक? कारण ती त्या पदार्थाची तेवढीच असते. म्हणजे पाण्याला 1 डिग्री सेल्सिअस वाढवण्यासाठी टेम्परेचर, ठीक आहे, 1 डिग्रीने टेम्परेचर वाढवण्यासाठी आपल्याला किती हीट द्यावी लागेल, किती हीट एनर्जी द्यावी लागेल, हे पाण्याचं स्पेसिफिक आहे. लोखंडाचं वेगळं असेल, त्याच्यामुळे त्याला आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणत असतो. मग आता लक्षात घ्या, ते हीट कशामध्ये मोजतो रे आपण? कॅलरीजमध्ये मोजतो, ठीक आहे, कॅलरीज. पण कॅलरीज पर ग्रॅम, बरोबर आहे, म्हणजे 1 ग्रॅमचं टेम्परेचर वाढवायचं आहे आपल्याला 1 डिग्री सेल्सिअसने, त्याच्यासाठी आपल्याला किती कॅलरीज लागतील त्याला आपण म्हणत असतो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. त्याच्यामुळे बघा, कॅलरीज पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस, कॅलरीज पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस, त्याला आपण स्पेसिफिक त्याचं युनिट म्हणत असतो, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं युनिट म्हणत असतो. आणि इथं हे तर तुम्हाला माहितीच आहे, CGS म्हणजे काय, सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंड सिस्टीम, त्याच्यानुसार, ठीक आहे. त्यानंतर आता हा बघा, हा शेवटचा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन बऱ्याच लोकांनी कठीण या परिभाषेत टाकलेला आहे, ठीक आहे, की बाबा कठीण होता हा क्वेश्चन. काय? विद्युतधारेने विद्युतरोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते? द पॉवर एक्सपेंडेड बाय अ करंट इन अ रेजिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द करंट, क्यूब ऑफ द करंट, स्क्वेअर रूट ऑफ द करंट आणि स्क्वेअर ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स, ठीक आहे. आता जर तुम्हाला हे माहिती असतं की तो जो फॉर्म्युला आहे बघा जूल्स लॉचा, H इज इक्वल टू I²RT, H इज इक्वल टू I²RT, म्हणजे मी कसं लॉजिक लावलं ते सांगतो. आता याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट शिकवण्यात काही अर्थच नाही, कारण आपण हे बघतोय की आन्सर काय आहेत आणि कसं क्वेश्चन सोडवले आणि त्याचे आन्सर काय. तर H इज इक्वल टू I²RT. त्यांनी काय विचारलंय? पॉवर किती लागते, काय रे इथं I², त्याच्यावरनं स्क्वेअर ऑफ द करंट इन द रेजिस्टन्स. एवढं साधं लॉजिक लावायचं होतं, ठीक आहे, लक्षात येते. आणि हे तुमच्याकडनं एक्सपेक्टेडच नव्हतं रे की असे इतके कठीण प्रश्न करणे, त्याच्यामुळे हे त्याचं आन्सर होतं. आणि जरी कमी पडले ना सायन्समध्ये, तरी लोड नका घेऊ, सगळ्यांनाच कठीण गेलेला आहे तो पेपर, ठीक आहे.